मॅच मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि इथे डॉ डायची मॅच आहे दोन्ही टीमसाठी कारण आता इथे पुढचा मॅचचा कॅल्क्युलेशनमध्ये होणारा बदल बघा. जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व अर्थात कंटिन्यू राहू शकते या स्पर्धेमध्ये. मात्र ज्या संघाचा पराभव इथे होणार आहे त्या संघाला या स्पर्धेला रामराम ठोकावा लागणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा सामना दोन्ही टीमसाठी असणार आहे. डावाला आपण पाल मैदानावरती सुरुवात झाली. रवी कुंभारसाठी पहिला डॉट टाकला होता तर दुसरा चेंडू सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी निर्धाव तिथे आपण पाहतो आतमध्ये बघायला मिळाला. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आहेत आणि हा तिसरा बॉलही रवी कुंभारला जागच्या जागी उभं करून ठेवलं एकनाथ कुंभारनं. 3 चेंडू धावा आल्या नव्हत्या. चौथ्या चेंडूवरती मात्र पाल बॅक टू बॉलर खेळला हा फटका डाऊन द ग्राउंड आपण पाल हा चेंडू आणि सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. या चौकार बरोबरीत आपण पाहतो चौथ्या चेंडूवरती संघाचं खातं संघाचं अकाउंट आपण पाहतो या ठिकाणी ऑन होत आहे ओपन होत आहे. 4 धावा आपण पाहतो त्या ठिकाणी मिळाले. या चौकारा बरोबरीत एकेरी अंकामध्ये हा धावफलक कुंभार प्रीमियर लीगच्या पारितोषिक फेरीमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीम्स आपली संपूर्ण ताकद आपण पाहतो या ठिकाणी पणाला लावत असताना आणि रवी कुंभार इज गॉन. पहिल्या षटकामध्ये बिग विकेट इज गॉन. संघाचा नेता संघाचा संघ नायक आतमध्ये धाराधीरती पडलाय. ज्या विकेटचा शोध आहे ती विकेट मिळाली पहिल्याच ओव्हरमध्ये. एकनाथ कुंभारनं रवी कुंभारला बाद करून माघारी पाठवलंय. मोठा हादरा आहे हा आणि या हादऱ्यातून आपण पाहतो ठिकाणी आता सावरणं महत्वाचं राहील. रवी कुंभारच्या जागेवरती आपण पाहतो ठिकाणी न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील निलेश. डॉ डायची मॅच दोन्ही संघांसाठी जिंकला तर पुढे संधी निर्माण राहणार आहे. मात्र पराभव जर आपला झाला तर मग मात्र या स्पर्धेतून आज तुम्हाला या स्पर्धेचा रामराम अर्थात या स्पर्धेचं दार तुमच्यासाठी बंद होणार आहे. त्यामुळे जिंकणं किती महत्वाचं आहे हे दोन्ही संघांना चांगलं माहीत आहे. यावेळेस मात्र फक्त शांत पद्धतीने कट केलेला हा चेंडू पॉईंट पुढे. पहिल्या क्रमांकाचं षटक एकनाथ कुंभारचं खूप चांगलं राहिलं. एक चौकार जरी आला असला तरी रवी कुंभार सारख्या एका मोठ्या वादळाला त्यानं शांत केलं हे महत्वाचं राहिलं. पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये टाकून पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बघाल एक गडी बाद असताना आहेत त्या फक्त 4 धावा. 4 धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती मनीष आपण बघू शकतो. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी आपण पाहिलं तो खेळाडू पुढे असणार आहे. पकड मजबूत करणं महत्वाचं राहील आणि कमी धावपलकीवरती प्रतिस्पर्धेला उभा करण्यासाठी आपण बघाल प्रयत्न होईल शेवटपर्यंत. सुरुवात तर चांगली केलेली मात्र तुम्ही बघाल फक्त सुरुवात करून चांगला होत नाही किंवा फायदा होत नाही. त्या सुरुवातीमध्ये जर शेवटपर्यंत सातत्य ठेवलं तर मग मात्र तुम्हाला पाहिजे ते मिळवता येऊ शकतं. त्यामुळे ते सातत्य ठेवण्यासाठीचा प्रयत्न आतमध्ये करावा लागणार आहे. मनीष कुंभार पहिला बॉल त्याचा स्क्वेअर आहे. एका अतिरिक्त धावेबरोबरीत 5 धावा धावपलकीवरती बघाल. हा चेंडू शरीरापासून दूरवरती थोडासा खाली राहिला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय. पॉवर प्ले ऑन आहे आणि त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉस जिंकून आम्ही प्रथम बॅटिंग करू हा निर्णय बॅटिंग टीमचा आहे. हा निर्णय त्यांच्यासाठी कसं योग्य आहे हे त्यांना आता साबित करून दाखवावं लागणार आहे. एकदा का निर्णय चुकला की मग तुमचं आयुष्य चुकत जातं. कधी कधी तर प्रश्नही कळत नाही आणि मग उत्तरही चुकत जातं. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता मात्र प्रत्येक वेळी एक नवीन काट बनत जात असते. स्क्वेअर कट खांद्याच्या लाईनमध्ये आडवी बॅट करत खेळलेला हा फटका सरळ डीप कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर जात होता हा बॉल. मात्र शेवटच्या क्षणी तो चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या आतमध्ये ठेवला आणि तिथे धावा मिळाल्या त्या फक्त मला वाटतं एकच धाव तिथे आपण पाहतो बॅटिंग टीमला प्राप्त होईल. एका सिंगल धावे बरोबरीत धावपलकीवरती आपण पाल हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो कव्हर पॉईंट मध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक पुढे आहे. मॅच आपण पाहतो दोन्ही टीमसाठी महत्वाची डू ऑर डाय. या स्पर्धेमधलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही टीम जिंकण्यासाठी अर्थात जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करताना दिसणार आहेत. मनीष कुंभार थोडासा आउट ऑफ फॉर्म दिसला या सीझनला मात्र गोलंदाजी फलंदाजीच्या फॉर्मॅटमध्ये जिथे गरज होती तिथे उपयुक्त राहिलाय. तर या मॅचमध्ये मनीष कुंभारला आपला स्वाभाविक खेळ दाखवणं महत्त्वाचं असणार आहे. क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गो अँड प्ले युअर इंडिव्हिज्युअल गेम आज त्याला स्वतःचा खेळ दाखवायचा आहे. नो बॉलचा हा कॉल आहे पुढे. नो बॉलचा कॉल आणि येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. फ्री हिटच्या उंबरट्यावरती आपण बघाल समोर उभा असणारा खेळाडू ओंकार ऑन स्ट्राईक इन. फ्री हिटचा हा चेंडू आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 7 ओव्हरच्या मॅच पुढे असताना प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतो आता इथून पुढचा ट्विस्ट आहे कारण 3 आणि 4 नंबर वरती संघ येणार कोणते आहेत यासाठी मॅच आहेत पुढे. वाईट बॉल
दोन संघ आपण पाहिलं क्वालिफाय होऊन पुढे आलेले आहेत. मात्र तिसरा आणि चौथा संघ क्वालिफाय कोणता असणार आहे हे मात्र स्पष्ट चित्र अजून नाही. कदाचित इथे रवी कुंभार जर जिंकला तर अजून एक चित्र स्पष्ट होईल. मात्र इथे कदाचित रवी कुंभारचा पराभव झाला, शंकर कुंभारच्या टीमला जर इथे पराभवाचा सामना करावा लागला तर एकनाथकडे विजय राहील. आणि यानंतर एकनाथची गाठ पडते सूरज नाना बरोबर. मग सूरज नानाने एकनाथला तिथे पराभूत केलं तर मग सूरज नानाची टीम वरती येते का? हा असा सगळा ग्राफ पुढे दिसतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 12 धावा. शंकर कुंभारची शेवटची मॅच आहे का लीग पद्धतीमधली? का अजून एक मॅच आहे? शंकरची मॅच अजून एक आहे का? अजून एक मॅच आहे शंकरकडे. त्यामुळं ही मॅच जिंकणं शंकरसाठी फार महत्वाचं आहे. हा सामना शंकर जिंकून पुढे जरी जिंकला तरी वन हँडेड तो वन हँड अर्थात एक मार्गी तो पुढे येईल. जर एकनाथ लागोपाठ 2 सामने जिंकला तर तो सरळ पुढे येईल. मात्र त्याचा फटका कुठेतरी सूरज नाना आणि सुधीर उगले यांच्या टीमला बसताना दिसेल. त्यामुळं इथे या सामन्यामध्ये कोणाचा पराभव कोणाचा विजय कोणाचा अर्थात भवितव्य पुढे आणणार निर्माण करणार असणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये बघितलं जाईल. धावपलकेवरती 12 धावा, षटक 3 मैदानावरती सुरू झालेला आहे. 12 ऑन बोर्ड. 12 धावांचा हा खेळ आपण बघाल. हा चेंडू शरीरापासून दूरवरती ठेवलेला हा फटका आपण शरीरापासून दूरवरती ठेवलेला चेंडू होता. एक धाव तिथे मिळाली. ओंकार ऑन स्ट्राईक एंड शरीरापासून दूरवरती हा चेंडू. स्विंग अँड मिस कहाणी थोडीशी तिथं बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलणारा हा चेंडू सरळ एकनाथकडे जाऊन थांबला. हा बॉल पुन्हा एक फुल लेनचा हा चेंडू लगातार निर्धाव चेंडू आपण बघायला ओंकार साठी टाकलेत. प्रेशर क्रिएट होतो असे निर्धाव चेंडू खेळल्यानंतर. हा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो. तिथे पुढे दिसला खेळाडू. एकच धाव मात्र तिथे मिळेल. एका सिंगल धावेबरोबर धावपलकेवरती 14 धावांचा खेळ षटक क्रमांक 3 समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना रवी कुंभार बाद झाल्यानंतर संघाची दानादान उडते ही गोष्ट मात्र आता स्पष्ट झालेली आहे. कारण जोपर्यंत रवी कुंभार मैदानावरती असतो तोपर्यंत धावांचा ओघ मोठ्या पद्धतीने तो घेऊन येत असतो. मात्र या मॅच मध्ये त्याचा खेळ लवकर संपलाय आणि तो लवकर बाद झाल्यानंतर परिस्थिती थोडीशी त्यांच्या विरोधात जात असताना बघायला मिळते. फ्री टसल येणाऱ्या चेंडूवरती धावपलकेवरती धावा आहेत 15. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना हा धावपलक आपण बघायला मैदानावरती. हा चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय हा बॉल. मात्र शतरक्षक पाठीमागे आणि खूप चांगला झेल आपण पाहतो. मात्र फ्रीट आपण बघितली होती तिकडे आणि त्यामुळे या चेंडूवरती जरी झेल पकडला असला तरी त्याचा फायदा आपण पाहतो ठिकाणी होणारा नव्हता. हे त्या खेळाडूला माहीत नसावा कदाचित आणि त्यामुळं मोठा आवाज तिथे बघायला मिळतोय. 17 धावा धावपलकेवरती अक्रॉस दी लाईनचा प्रयत्न होता पुढे. या निर्धाव चेंडू बरोबरीत षटक क्रमांक 3 मैदानावरती टाकून पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा धावपलक 3 ओव्हर नंतर आपण बघतो आतमध्ये आहे. षटक क्रमांक 4 ला आपण बघू सुरुवात होईल आतमध्ये आणि 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एक नवीन बॉलरला आणलं जाणार आहे. भागीदारी क्रिएट होतीये, थोडीशी बिल्डअप होतीये, ही महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही पाल इथून पाठीमागचा पाल विचार केला तर आता इथून पुढे आपण पाहतो इथून पाठीमागे गेलेल्या गोष्टी परत तुम्हाला आणता येणार नाहीत. मात्र इथून पुढे जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल उद्या तर आज तुमच्याकडे आहे आणि त्या आजच्या दिवसामध्ये आज आपण पाहतो वाडेकर एक चांगला खेळ केला तर उद्याचं यश तुमचं राहणार आहे. सामर्थ्य मोठं आहे आणि ते सामर्थ्य हातात घेऊन अर्थात आपण पाहतो पुढे लढाईचे. लढाई विचारांची आहे आणि इथे आज पुन्हा एकदा सत्यज्ञान ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरण्याचं काम होणार आहे. एकनाथ एकाच हातामध्ये बॉल घेण्यासाठीचा प्रयत्न होता त्याचा. क्षेत्ररक्षकाच्या समोरनं मात्र आपण पाहतो चेंडू टर्न झाला. अभिला स्लीज केलं जातंय, स्लीजिंग केलं जातंय अभिच्या विरोधामध्ये बाहेरून. मोठा आवाज तुम्ही बघाल केपीएलचा, कारण यापूर्वी अभिकडनं झेल सुटला नव्हता मात्र तो फ्रीटचा बॉल त्याने पकडला होता. हा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहिलं चांगला टप्पा चुकला लेंथ वरती टाकला होता हा चेंडू. चौथी मॅच आजच्या दिवसभरामधली पुन्हा एकदा आकाशामध्ये हा चेंडू आहे. मात्र क्षेत्ररक्षक 3 खूप दूर होते आणि त्यामुळे हा झेल होऊ शकणार नाही. एकच धाव तिथे प्राप्त होईल एका सिंगल धावे बरोबर धावपलकेवरती
20 ऑन बोर्ड 20 धावा या धावपलिकेवरती आपण बघाल पूर्ण होणारा हा धावपलक आहे. राईट हँडेड बॅटर ओपन पाहतो पुढे क्रॉस दी लाईन, पुन्हा आडव्या बॅटनं हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. लेग बाईची ती एक सिंगल तिथे प्राप्त होते. 21 धावा, चौथं षटक मैदानावरती सुरू असताना 21 धावांचा हा खेळ आपण पाहतो. चांगले षटक आतापर्यंत पडलेत. हा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होताही तिथे, मात्र एक साधा सोपा झेल क्षेत्ररक्षकाकडनं सुटला आणि पुन्हा एक फक्त एकच धाव तिथे मिळालेला आहे. भरवशाच्या खेळाडूकडून झेल सुटल्यानंतर परिस्थिती किती विरोधात जाते अनेक प्रसंग मैदानावरती बघायला मिळालेत. त्यामुळे अशा गोष्टी थोड्याशा टाळणं महत्वाचं राहील. पुन्हा लेग बाईचा आपण पाहतो हा ठिकाणी प्रयत्न तिथे होत आहे. 4 षटकं मैदानावरती टाकून पूर्ण झालीत. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 23 धावा या ऑन बोर्ड वरती पूर्ण आहेत. षटक क्रमांक 5 मैदानावरती बघायला सुरू झालेला आहे. पाचव्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण आहोत. जास्त धावा गोळा करण्यासाठीचा प्रयत्न टीम व्हाईट बॉलचा कॉल शरद सर आपण पाहतो. बाल मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये काम करत असताना व्हाईट बॉलचा कॉल त्यांकडून पुढे आला. स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक पाठीमागे एक बाउन्स घेत हा बॉल थांबवला. 2 झेल सोडलेत आणि ते सुद्धा खूप साधे सोपे होते, कठीण नव्हते. आणि असे साधे सरळ सोपे झेल तर सोडून देत असाल अशा डो ऑर डायच्या मॅच मध्ये तर मग मात्र क्वालिफाय होताना थोडेसे अडचणी येतील. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा कॉल आहे मुख्य पंचांचा. एका अतिरिक्त धावे बरोबर धावपलकेवरती 28 धावा, 28 ऑन बोर्ड. 28 धाव्यांवरती हा धावपलक स्थिर. काही धावपलकावरती आपण जर सरासरी बघितली तर ती खूप कमी आहे, कारण यानंतर फक्त 2 षटकं आपण पाहतोय ना बाकी आहेत. आणि या 2 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कमीत कमी 7 ओव्हरमध्ये 70+ धावा तरी तुमच्याकडे असाव्यात, जेणेकरून तुम्हाला लढण्यासाठी त्या पुरेशा असतील. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र आता अनेक आपण पाहतो मोठ्या फटक्यांची आवश्यकता राहील इथे, कारण आता हे 5वं षटक समाप्तीच्या उंबरठ्यावरती असताना तुम्हाला तो फायटिंग स्कोर बनवता आलेला नाही. ही थोडीशी आपण पाहतो गंभीर बाब आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही चेंडूमध्ये कमीत कमी फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचण्यासाठी तरी प्रयत्न करावा लागेल टीम, कारण पराभव या स्पर्धेतून बाहेर आणणार आहे. पुन्हा हा चेंडू आपण पाहतो फटका फसलेला. एकनाथ टिपतोय झेल, ओंकार बाद होईल. 5 ओव्हर मैदानावरती टाकून पूर्ण झालं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 28 ऑन बोर्ड. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 28 धावा या धावपलकेवरती पूर्ण आहेत. पाच षटक 28 धावा ही परिस्थिती आतापर्यंत दिसली आहे मॅच मध्ये. 6व्या क्रमांकाचं षटक पुढे सुरू होत आहे.
हा बॉल पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या समोरून आपण पाहतो आणि हा बॉल हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपण पाहतो ठिकाणी चौकार तिथे येतोय. 4 रन येतील. 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावपलकेवरती. या धावा आपण पाहतो ठिकाणी पुढे फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक आणि विकेट किपरच्या मधून आला होता हा बॉल निघून. 4 रन आलेत. 5 चेंडू आपण पाहतो ठिकाणी अजून या षटकामधले टाकायचे. डाऊन दी ग्राउंड एक टप्पा घेत आपण पाहतो पाठीमागे क्षेत्ररक्षक थांबवतो हा बॉल. शंकर न्यू बॅटर मैदानावरती संघाचा नेता आहे, संघाचा कॅप्टन आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळली. आज संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू रवी खुंबार लवकर माघारी आला. त्यानंतर आता एक फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचण्यासाठी शंकरला मैदानावरती उभं राहावं लागेल. वाईट बॉलचा आपण पाहतो ठिकाणी इशारा पुढे आलाय. शंकर पहिला बॉल खेळलाय हा चेंडू पुन्हा एकदा थोडं शपलिंग ट्रिगर मुवमेंट तीन स्टंप कव्हर करत आडव्या बॅटनं फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दिसला होता. एक धाव लेग बाईटची आपण पाहतो तिथे. एका धावेबरोबर धावपलकेवरती 35 धावा. 35 ऑन बोर्ड. 35 धावांचा हा खेळ आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती आपण बघाल. रामदास बॉलिंग ट्रॅक वरती निलेश साठी आपण पाहतो ठिकाणी समोर चेंडू टाकणार आहे. पुन्हा शहरापासून थोडासा दूरवरतीचा चेंडू डाऊन दी ग्राउंड माथे कापत गेला होता. बॉल मागे क्षेत्ररक्षकाचा चांगला स्टॉप आहे. पकड धाव्यांवरती पहिल्या षटकापासून एकनाथ कुंभारनं पहिल्या षटकामध्ये ज्या कमी धावा दिल्या, रवी कुंभारची जी विकेट घेतली तिथे थोडीशी मॅच बदलली आणि जो दबाव पहिल्या षटकापासून क्रिएट केलाय तो कंटिन्यू ठेवण्यामध्ये या टीमला यशस्वी यश मिळालंय. आतापर्यंत 7वं षटक आपण पाहतो. 4 चेंडू आतापर्यंत पाहिले या षटकामधले. तर 6व्या षटकाचा हा खेळ 7 षटकांचा संपूर्ण प्रवास आहे. बॅट एज घेतली होती, मात्र विकेट किपर कडून बॉल आपण पाहतो ड्रॉप, तो झेल ड्रॉप होतोय. एकनाथ कुंभारनं सोडून दिलाय चेंडू. एक धाव येईल एका सिंगल बरोबर धावपलकेवरती. चेंडू सीमारेषा आतमध्ये थांबवला. मोठा रनअप होता, मोठा चेस होता तिकडे. 6 षटकं टाकून पूर्ण होत आहेत आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 39 धावा या धावपलकेवरती. 39 ऑन बोर्ड. 39 धावांचा हा धावपलक 6 षटकांच्या समाप्तीनंतर 6 स्कोर बोर्ड आपण पाहतो ठिकाणी इथे. तर शेवटचे 6 बॉल आता येणं बाकी आहे.
नॉट आउटचा कॉल पंचांनी दिलेला आहे. न्यू बॉल आपण पाहतो इन प्रोग्रेस. पुढे हा बॉल क्रॉस दी लाईन उडवला आणि सर टाकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी एकनाथ आपल्या टीमला 2 रनची पॅनल्टी आलेली आहे. ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. 2 रनची पॅनल्टी ऍड करून धावफलक पुढे आणला जाईल. फिल्डिंग टीमला 2 रनची पॅनल्टी पुढे. षटक बघायला आपण आतमध्ये शेवटचा असावं. शरापासून दूरवरती टाकलेला हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये हा 48 वरती हा धावफलक होता. 1 धाव तिथे मिळेल. पेनल्टी ऍड झालेली आहे. 49 धावा. शेवटचं षटक आहे मैदानावरती सुरू. व्हाईट बॉलचा हा कॉल पुढे आपण पाहाल. 1 धाव पळून आली. 2 धावा येतील. 50 पेक्षा जास्त धावा आल्या. 51 धावा धावफलकेवरती. मिडविकेट पुढे रामदास. चांगलं क्षेत्ररक्षण रामदास फेक यष्टिरक्षकाकडे. दुसऱ्या धावेसाठीच आपण पाहतो तिकडे प्रयत्न मैदानावरती होत असताना 2 धावा आल्या. 53 धावा धावफलकेवरती आहेत. 53 ऑन बोर्ड. 53 धावांचा हा खेळ आपण पाहतो या ठिकाणी पुढे असताना. हा चेंडू मात्र बॉल स्क्वेअर लेग मध्ये. मनीष हा बॉल स्टॉप करू शकलेला नाही. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आला बॉल. 7 ओव्हर टाकून पूर्ण झालेल्या आहेत. 57 पूर्ण झालेत. 58 ची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी.
12 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपण पाहतो ठिकाणी सुरू आहे. 12 ऑन बूट 38 चेंडू 48 धावांची मॅच आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती. अजून इथून पुढे बाकी हा बॉल फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न होता पुढे फाईन लेग एरियामध्ये. छोटा प्लेयर आहे तिथे आणि तो बॉल घेण्यासाठीचा प्रयत्न आपण पाहत होतो. मात्र त्याला तो चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न धाडस खरं तर महत्वाचं त्याचं, कारण ते धाडस त्याचं बघायला मिळालं होतं. पहिल्या षटकाचा खेळ दोन्ही टीम्स आपण पाहतो इथे. मॅच मध्ये पण पाल 36 बॉल आहेत, अजून 46 धावांची आवश्यकता आहे. 36 चेंडू 46 धावांचा खेळ मैदानावरती अजून शेष. चौदा धावा धावपलकीवरती. एकनाथ स्लोर वन गती परिवर्तन करत त्याच्यासाठी आपण पाहतो ठिकाणी तो चेंडू टाकला होता. शंकर संघाचा नेता आहे, तर समोरही संघाचा संघनायकच आपण पाहतो ठिकाणी पुढे असताना दोन कॅप्टन्स पुढे आहेत. आणि त्यामुळे आपण पाहायचं आता इथे की आता या बॅटल्स मधून कोणता संघ आपण पाहतो ठिकाणी इथे पुढे क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने पुढे एक पाऊल टाकणार आहे. कमी धावपलकीमध्ये आपण पाहतो ठिकाणी ही मॅच आहे. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आहेत. 33 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 46 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा समोर आपण पाहतो पुढे बघाल. मॅच ह्या षटकामध्ये कुठेतरी आपण पाहतो चेंज होऊ शकते, कारण या षटकामध्ये आतापर्यंत एकनाथला आपण पाहतो जास्त मोठा फटका खेळता आला नाही. आणि जे रिक्वायर रन रेट होतं त्यामध्ये हे षटक थोडस आपण पाहतो या ठिकाणी बाद करताना ठरू शकतं. सलामी वीर मैदानावरती येत असताना हा चेंडू शंकर पुन्हा एक चांगलं षटक शंकरचं बघाल. दुसऱ्या षटकामध्ये शंकरनं दिली फक्त ती एक सिंगल. 2 षटकांमध्ये टाकून पूर्ण झालेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 15 धावा 15 ऑन बोर्ड. 30 चेंडू मध्ये बनवायच्यात 45 धावा. 30 चेंडू 45 धावांची मॅच मैदानावरती आपण पाहायला येऊन थांबलेला आहे. अजूनही बरोबरीत ही टक्कर दिसते. रवी कुंभार शंकर संपूर्ण एकत्रित येत आपण पाहतो ठिकाणी डिसिजन घेण्यात येणार आहेत, कारण गोलंदाज वापरायचे कशा आता इथून पुढे. 30 बॉल 45 ची मॅच आहे आणि हे समीकरण पुढे असताना आता बाकीच्या गोलंदाजांवरती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी एक मोठी जबाबदारी येऊन थांबलेली आहे. षटक 3 ला होईल सुरुवात. तिसऱ्या क्रमांकाचा षटक टाकण्यासाठी निलेशकडे हा चेंडू सोपवण्यात आलाय. 30-45 चं कॅल्क्युलेशन पुढे शो होतंय. वॉर्नेलवरती शतरक्षकांना पुन्हा एकदा जागा देण्यात आलेली आहे. 7 ओव्हर मॅच आपण पाहतो ठिकाणी पुढे. एकनाथ सातत्यानं बीट होतोय. खरं तर एकनाथ आतापर्यंत 9 चेंडू मध्ये त्यानं फक्त 6 धावा बनवल्यात. हा 10वा चेंडू खेळला एकनाथ कुंभार आणि 6 धावा त्याकडे आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं उंच आकाशामध्ये शतरक्षक समोर पोहोचलाय आणि एक चांगला कॅच आणि खूप सुंदर झेलचं प्रदर्शन तिथे एकनाथ कुंभारला आपण पाहतो या ठिकाणी बाद करून टाकलंय आणि खूप सुंदर झेल आपण तिथे बघितलेला आहे. संघाचा नेता संघ नायक बाद.
27 चेंडू मध्ये 45 धावा अजून बनवायचे. 27 चेंडू 45 धावांचा खेळ. मनीष न्यू बॅटर आतमध्ये. पहिला बॉल आपण पाहतोय शहरापासून दूरवरती ठेवलेला. वाईट यॉर्करचा प्रयत्न राहील. एकच धाव तिथे आपण पाहतो पुन्हा एकदा मिळते. एका धावेने विजयापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न आतमध्ये राहणार आहे. फुल टॉस चेंडू पुन्हा आडव्या बॅटने ओंकार असावा मागे डीप मध्ये. चांगलं कलेक्शन प्रेशर क्रिएट करण्यासाठीचा प्रयत्न तर सुरू झालेला आहे. सहजासहजी पराभव मान्य करायला क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा तयार नसेल, कारण त्यांना माहित आहे या पराभवानंतर त्यांना या स्पर्धेतून बाहेर यावं लागेल. बॅकफुटवरती सरकेत चेंडू खेळला. डीप पॉईंट मध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आपण पाहतो ठिकाणी अर्थात हा चेंडू थांबवण्यासाठीची चुरस बघायला मिळाली. 2 धावा तिथे मिळाल्या. या 2 धावेबरोबर धावपलकीवरती बनवल्या गेल्या त्या 2 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 ओव्हर नंतर 19 आहेत, तर 24 बॉल मध्ये अजून 41 धावा बनवायचे. 24 चेंडू 41 धावा हे समीकरण मॅच मध्ये पुढे येऊन थांबलेलं आहे. चोवीस चेंडू मध्ये 41 धावा. रवी कुंभार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं 3 संचालन लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू. बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण पाहतो ठिकाणी बॉल येईल. 1 धाव आली. लेग बाईजची ती धाव होती. एका धावेसाठीचा मोठा स्ट्रगल आपण बघणार आहोत. उत्कंठ शिगेला पोहोचवणारी आपण पाहतो या ठिकाणी मॅच पुढे. पुन्हा एक वाईट बॉल स्वेअर बॉलचा कॉल पुढे येतोय. एक धावेचं महत्व आता आपण पाहतो मोठं आहे. डॉर डायची मॅच असताना हाय व्होल्टेज हा ड्रामा आहे. व्हेंटिलेटर वरती हा सामना येऊन थांबलाय. दोन्ही संघाचा या स्पर्धेतला प्रवास थांबवणार की पुढे हा संघ खेळणार यासाठीची लढाई आहे. बाकीचे संघ सुद्धा या मॅचच्या रिझल्ट वरती आपण पाहतो लक्ष देऊन आहेत. आडव्या बॅटनं हा चेंडू डिक्लेरेशन झोन कडे खेळलाय. 2 धावा येतील. या 2 धावे बरोबर इथं 24 धावा धावपलकीवरती, तर 21 चेंडू मध्ये अजून 36 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. 21 चेंडू आणि 36 धावांचा हा खेळ मैदानावरती. हा बॉल यावेळेस फाईन लेग मध्ये लॉंग लेग मध्ये हा बॉल गेलाय. वेग होता हा चेंडूला आणि सरळ आपण पाहतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रामदास कडून आलेला हा चौकार आहे. अर्थात निश्चित कॉन्फिडन्स देणारा आणि थोडासा प्रेशर रिलीज करणारा हा चौकार होता आणि गरज होती या फटक्याची बॅटिंग टीमला आणि तो चौकार आला. या चौकाराने धावपलकीवरती पुन्हा एकदा विजयाचं कॅल्क्युलेशन बदलताना बघू आपण. यानंतर 3 षटकात मध्ये शिल्लक राहणार आहेत. हा चेंडू मात्र बघायला अचूक लाईन लेंथ गुड स्पॉट वरती टाकलेला हा बॉल आहे. वेग भरपूर आहे मात्र तुम्ही बघाल फक्त आपल्याकडे वेग भरपूर असून फायदा नाही, तर ती लाईन लेंथ फार महत्वाची. यष्टरक्षकाकडून झालेली चूक आहे. आपण पाहतो पाठीमागे शंकर उभा होता, बॅकअप उभा करून ठेवला हे महत्वाचं आहे. बाईकची एक धाव तिथे बघायला मिळाली. तर षटक समाप्तीची घोषणा सुद्धा आतमध्ये झालेली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 1 गडी बाद. 29 धावा आहेत. 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 31 धावा. 18 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
18 चेंडू मध्ये 31 धावा. स्क्वेअर लेग मध्ये बघाल हा चेंडू आरके तिथे चांगल्या पद्धतीने बॉल थांबवण्यासाठीचा प्रयत्न आपण पाहतो तिकडे दिसला. पहिल्या चेंडूवरती आल्या त्या 2 धावा. 2 धावे बरोबरीत मॅच समीकरण पुन्हा एकदा बदलते. बघाल 17 चेंडू मध्ये 29 धावांची मॅच अजून हा खेळ शिल्लक आहे. 10.24चं रिक्वायरमेंट रेट. पुन्हा हा चेंडू डान्सिंग डाऊन दी विकेट 1-2 पावले पुढे सरसावत येत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये दुसऱ्या धावेसाठीचा मात्र नकार आपण पाहतो ठिकाणी इथे आला. एकच धाव इथे. 16 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 28 धावा. 16 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे मॅच मध्ये अजून. यानंतरची 2 षटकं 2 नवीन गोलंदाज. सचिन कुंभारचा वापर आपण पाहतो ठिकाणी इथे होतोय. मिड ऑफला आपण पाहतो ठिकाणी क्लिअर करत हा चेंडू सरळ डीप लॉग ऑफ सीम आरेषेच्या बाहेर हा बॉल आहे. या चेंडूवरती मनीष कुंभारचा एक मोठा तडाखा बघितला 4 धावांचा. या चौकारा बरोबरी धावपलकीवरती 36 धावा. 15 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 24 धावा. 15 चेंडू आणि 24 धावाचा हा खेळ. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकफुटवरती सरकत खेळायला फटका डीप कव्हर सीम आरेषेच्या बाहेर. आणि या बॉल वरती सुद्धा मोहर आहे ती चौकाराची. 2 चौकार. 14 चेंडू मध्ये बनवायच्यात त्या 20 धावा. वाईट बॉल. तेरा चेंडू 19. सचिन कुंभार कडून षटक टाकून घेतलं हे. शेवटची 2 षटके आहेत अजून आणि शेवटच्या 2 षटक 12 बॉलचा खेळ आहे आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात 18 धावा. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कव्हर मध्ये पाल खेळला फटका मनीष कुंभारचा झैल मैदानावरती झालेला आहे. मॅच आपण पाहतो ठिकाणी पुन्हा एकदा थोडीशी बदलतीये. मनीष बाद होऊन माघारी. 11 बॉल आहेत मॅच मध्ये अजूनही आणि 11 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजून 18 धावा. 11 चेंडू 18 धावांचा हा खेळ आपण पाल सामना जिंकण्यासाठी न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. ओंकार समोर आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. 10 चेंडू मध्ये 18 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो थोडासा जमिनी समांतरच पुढे ढकललाय. मिड ऑफ मध्ये 9 चेंडू मध्ये बनवायच्या 17 धावा. 9 चेंडू 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. उंच आकाशामध्ये असणारा हा चेंडू होता. झेल होऊ शकलेला नाहीये तिथे. एक सिंगल धाव आपण पाहतो इथे. एका सिंगल बरोबरी धावपलकीवरती पुन्हा एकदा होणारा बदल. 8 बॉल आहेत मॅच मध्ये आणि 8 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 16 धावा. हा एंड महत्वाचा आहे. 8 चेंडू 16 धावांची गरज सामन्यामध्ये आपण बघाल. हा बॉल यष्टिरक्षकाकडून आपण पाहतो निसटलाय. पाठीमागे बॉल कव्हर करण्यासाठी खेळाडू धावला. चांगला स्टॉप तिथे आलाय. 22च्या 2 धावा असतील. 7 चेंडू 14 धावा.
7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. पुन्हा एक बाईची एक सिंगल धाव आपण पाहतोय तिथे आलेली आहे. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 13 धावा. 6 चेंडू मध्ये 13 धावांचा हा खेळ मैदानावरती अजून राहिलेला आहे. सहा चेंडू मध्ये 13 धावा. सहा चेंडू 9 वरती मॅच आलेली आहे. खूप जवळ आलेला हा सामना आहे. नॉन स्ट्राइक एंडला चेक केलं जाईल धावबाद खेळाडू. रिव्ह्यू दादा. ओयुटीचा कॉल आलेला आहे. 5 चेंडू 13. पाच चेंडू मध्ये 13 धावांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती. रामदासच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. हा सामना निकाल स्पष्ट करणारा असणार आहे. पुढे कोणता संघ प्लेऑफ मध्ये पोहोचणार आहे. 5 चेंडू शिल्लक आणि नो बॉल हा कॉल पुढे आलाय. 5 चेंडू मध्ये बनवायचे 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. फ्रीडचा असणार हा चेंडू. मिड विकेट मध्ये आपण पाहतो या ठिकाणी हा फटका आणि चेंडू जातोय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 4 चेंडू सामन्यामध्ये अजून बनवायचे 8 धावा. 4 चेंडू 8 धावांचा खेळ आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. 4 चेंडू 8 धावांचा हा सामना. ओहो हो, हा फुल टॉस आहे मात्र मागे क्षेत्ररक्षक शिकावा करून ठेवलाय. ओंकार चांगला स्टॉप तिथे बघायला मिळाला. रवीकडे आपण पाहतो ठिकाणी हा बॉल आला. धावबादची संधी येईल. 3 चेंडूंचा खेळ आता आहे आणि 3 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 7 धावा. 3 चेंडू 7 धावांचा हा खेळ आहे.
महत्वाचा सामना मॅच मध्ये ही ट्विस्ट निर्माण झालेली आहे. 3 चेंडू 7. एकनाथ कुंभारला जर पराभव मान्य करावा लागला तर तो संघ तर बाहेर येईलच, मात्र त्याचबरोबर एकनाथ कुंभार सुधीर उगलेंची टीम सुद्धा बाहेर घेऊन जाईल. त्यामुळे हा सामना नो बॉलचा कॉल आहे. पुढे क्षेत्ररक्षकानं स्टॉप केलाय बॉल. नो बॉलचा कॉल आपण पाहतो या ठिकाणी पुढे आलाय. दोन धावा आले. फ्रीट असणार आहे बॉल वरती. तीन चेंडू 5 ची मॅच. पुन्हा एक नो बॉल. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावांचा खेळ. हा बॉल आपण पाहतो पुढे क्षेत्ररक्षक आहे. एकच धावील. 2 चेंडू आणि बनवायच्या 3 धावा. 2 चेंडू 3 रन अजून आहेत. रामदास नो बॉल. 2 चेंडू 2 धावा.